राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका गेल्या काही काळापासून रखडलेल्या होत्या। अशातच औसा नगर परिषदेची निवडणूक जुन्या प्रभाग रचनेप्रमाणे करावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करत ओबीसी आरक्षणाला सुद्धा आव्हान दिलं गेलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे आता आगामी निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन रचनेनुसार सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। 27% ओबीसी आरक्षण कायम राहणार। प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय न झाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या। मात्र सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानुसार लवकरच राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। नुकतीच लातूरच्या औसा नगरपालिकेची निवडणूक ही 2022 पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार घेण्यात यावी या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती। त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। याबाबत कोर्टाचा निकाल आता आला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झालाय। सर्व राजकीय स्तरावरून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या। आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे। सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्माननीय सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे। लातूरच्या औसा नगरपालिकेच्या बाबत केलेली याचिका काय होती आणि त्यावर सुप्रीम कोर्टानं काय काय निरीक्षण नोंदवलंय हे जाणून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। 11 मार्च 2022च्या आधीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे निवडणूक घ्यावी। ओबीसी आरक्षणालाही आव्हान देणारी कोर्टात दुसरी याचिका। सुप्रीम कोर्टानं दोन्ही याचिका फेटाळल्या। 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका सुप्रीम कोर्टाचा निर्णय। वॉर्ड तसंच प्रभाग रचना हा राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण आहे। आगामी निवडणूक ही नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे। साधारणतः अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण काढल्यावर शिल्लक जागेमध्ये 27% आरक्षण दिलं जाणार आहे आणि याचा निश्चितपणे ओबीसी समाजाला हे आरक्षण शिल्लक जागेतून मिळत असल्याने थोडंसं जास्तच 27%पेक्षा जास्त जागा या साधारणतः उपलब्ध होतील। सर्वोच्च न्यायालयाने जो आज निकाल दिलेला आहे त्याचप्रमाणे ह्या सगळ्या निवडणुका होणार आहे। प्रभाग रचनेचं काम हे मुळात सुरू झालेलं आहे। महानगरपालिकेचं मला वाटतं सगळा प्रभाग रचना आता संपूर्ण झालेल्या आहेत आणि 6 तारखेला ते सर्व सबमिट सुद्धा निवडणूक आयोगाकडे करणार आहे, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे। कोर्टाच्या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं चित्र लवकरच स्पष्ट होईल। या निवडणुका रखडल्यानं राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय कारभार सुरू आहे। त्यामुळे अनेक वेळा जनतेच्या समस्या सुटत नसल्याच्या तक्रारी वाढताना पाहायला मिळत होत्या। मात्र आता थेट सर्वोच्च न्यायालयानंच निवडणुकांच्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिल्यानं राजकीय पक्षांसह राज्यातील जनता ही या निवडणुकांची वाट पाहते आहे। निवडणूक आयोग आता या संदर्भात लवकरात लवकर कधी निर्णय घेते आणि निवडणुका कधी घोषित होत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।